देवाचा दास म्हणत आहे, योहान म्हणत आहे की बाबा माझी इच्छा नाही आहे की तुला संपून टाकावं, तू बरबाद व्हावं. माझी इच्छा हेच आहे, मी अशी परमेश्वरापाशी विनंती करत आहे की तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही. यस, तू मरावं अशी माझी इच्छा नाहीये, तू नष्ट व्हावं अशी माझी इच्छा नाहीये. तर तुझं काय व्हावं, तू वाईटापासून परत फिरावं. बघा त्या सुंदर चेहरा बघा, चष्मा घालून बसलाय, किती सुंदर दिसतोय, किती सुंदर आहे. प्रेज गॉड. चांगलं त्याला चांगलंच म्हणावं, वाईट त्याला वाईटच म्हणावं. तोंडावर फक्त खोटी स्तुती करू नका कधीच. बेवडा आहे त्याला म्हणा तो चांगला आहे, बिलकुल नाही. तो चांगला आहे, तो चांगला आहे म्हणून त्याला म्हणतो तो चांगला आहे. प्रेज गॉड. अशी लोक देवाला आवडतात माहिती. अशीच लोक देवाला, भले त्याला टाकून दिलं लोकांनी, घरच्यांनी टाकून दिलं, पण तो नीट क्लीन होऊन आज मंदिरमध्ये आलेला आहे. प्रेज गॉड. परमेश्वर म्हणतो मी तुला माझ्या रक्तानं धुतलेलं आहे. तुझं पाप जरी लाल असलं, लाखेसारखी लाल असलं, तर मी तुला धुवून शुभ्र करेन. प्रेज गॉड. प्रेज गॉड. तो माझा परमेश्वर आहे की तुमच्या पापावर काय करत आहे, पांघरून नाही घालत, धुवून काढतो. पांघरून घातलं की परत तेच पाप करत जाचाल हळूच उघडून. प्रेज गॉड. हा, तर तू त्यांना वाईटापासून राखावे, वाईटापासून राखावे अशी मी विनंती करीतो. मी माझ्या पित्याजवळ विनंती करत आहे. माझी इच्छा नाही की तुमचा नाश व्हावा, माझी इच्छा नाही की तुम्ही बरबाद व्हावं, माझी हीच इच्छा आहे की तुम्ही वाईटापासून मागं फिरावं, तुमचं चांगलं व्हावं. हे देवाची इच्छा आहे, देवाच्या दासाची पण इच्छा आहे. प्रेज गॉड. प्रेज गॉड. तुम्ही तयार आहात का त्या वाईटापासून दूर येण्यासाठी, त्या पापापासून मागं फिरण्यासाठी तयार आहात का? जर आज तुम्ही इच्छा धरली की प्रभू मी आज त्या श्रापापासून पापापासून मागं फिरायला तयार आहे. कळलं का मी काय बोललोय? जर आज तुम्ही इच्छा बाळगली की प्रभू मी पापापासून मागं फिरायला तयार आहे, म्हणजे मी आजपासून दारू पिणार नाही, तंबाखू खाणार नाही, गुटखा खाणार नाही, मिश्र खातं नाही माहित नाही मला. जर आज तुम्ही ठरवलं 100% परमेश्वर तुम्हाला पाठीमागे घेण्यासाठी तयार आहे. परमेश्वर तुम्हाला वाईटापासून बाहेर काढायला तयार आहे. प्रियानो, जग वाईट आहे, मिश्री खाऊन खाऊन दात काळं झालं, जीभ काळी झाली, तोंड काळं झालं, पण आपली जीभ सुटत नाही त्या चावणार. तुम्हाला माहिती आहे का, एकदा काय झालं, मी तेव्हा सिक्युरिटी गार्ड ड्युटी करत होतो. एका माणसाला म्हणजे माझ्याच वॉचमॅनला तंबाखू खायची सवय होती. त्याला तंबाखूच मिळालेलं नाही. त्याने काय केलं माहिती आहे, दुसऱ्यानं थुकलेला इडा ना, हे काय म्हणते त्याला, इडाच ना, दुसऱ्यानं थुकलेला तसा तो पडला होता, तो सुकून गेला होता तो. प्रियानो, त्या माणसाने तो उचलून खाल्ला. कसली डेंजर सवय सांगा बरं. ज्याला कुत्रं खातात ते तंबाखू खातात लोक. हा, कसलं बेकार जेवण, त्या कुत्र्यापेक्षा जास्त जेवण बेकार आहे तंबाखू खाणाऱ्या लोकांचं. हालेलुया. हा, रोम 3:22-24. येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्यांना सर्वांसाठी आहे. यस, त्यात भेदभाव नाही. देवाच्या नीतिमत्वासाठी झटा प्रियानो, नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा. जर आज तुम्ही नाही झटलं तर लक्षात ठेवा प्रभू येशू येणं जवळ आलेलं आहे. अशासाठी झटा की प्रभू तू मला तारणाचा आनंद देणार आहे, तू मला जीवनाचा मुकुट देणार आहे, यासाठी झटा प्रियानो. तुमची धाव एवढीच नाहीये, तुमची धाव धावण्यासाठी तयार राहा. आजच ग्लुकोज लावा, विटामिन खावा, काय काय खायचे ते खा, तरच तुम्हाला ती धाव पूर्ण करता येईल.
जोपर्यंत हे वाचलं नाही तोपर्यंत नाही आहे, जोपर्यंत हे ग्रहण करणार नाही तोपर्यंत नाही आहे. ह्याच्यानुसार चाललं तरच तुम्हाला सर्व काही मिळेल. प्रेज गॉड. नुसतं मंदिरमध्ये येऊन बसून टाळ्या वाजवून जाऊन फायदा नाही. वचन ऐका, त्यानुसार चाला. प्रेज गॉड. हा पास्टर, मी देवाला ओळखतो. पास्टर, मी ईश्वर प्रेम करतो. कारण परमेश्वर म्हणतो शेवटल्या काळामध्ये येशू येशू म्हणणाऱ्या लोकांना परमेश्वर काय म्हणेल, मी तुला ओळखत नाही. लय ख्रिश्चन आहे मी, मजबूत. जन्मापासून माझे आई बाप सगळे ख्रिश्चन आहेत. पास्टर, तुम्हालाच येत नाही वचन सांगता, असे पण म्हणणारे लोक आहेत लोक. देवाच्या दासाला नावं ठेवणारे पण लोक आहेत, आणि त्यांना घेऊन मी चालत आहे येशूच्या नावामध्ये, कारण देव त्यांचा बदल करल. हा ब्रो. कारण सर्वांनी पाप केले आहे सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. आमेन. हालेलुया. मांठा रबा शबा. काय म्हणत आहे? सर्वांनी. जगातला असा कुठलाच मनुष्य नाही की तो पापी नाही. होली स्पिरिट लॉर्ड. जगातला असा कुठला व्यक्ती नाहीये की त्यानं पाप केलेले नाहीये. आणि त्यांनी पाप केल्यामुळं देवाच्या प्रेमाला काय काय म्हणत आहे? कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवासाठी उणे पडले आहे. हा, देवाच्या कृपेने ख्रिस्त येशू. कारण परमेश्वर म्हणत आहे तुमचं पहिलं प्रेम संपलेलं आहे. ज्या प्रेमासाठी तुम्ही झटत होता, तुमचा आवेश तेवढा होता की नाही आज मला 6 वाजता म्हणजे 6 वाजता चर्चला पोचायचं आहे. मला विचारतोय पास्टर 6:30ला चर्च आहे का? आपल्या 7ला चर्च भरते का? आम्हाला टाइमच नाही पास्टर चर्चला यायला. देवाचं मंदिरचा जर टाइम माहित नाही तर उपयोग काय? हा, कारण बगीचात फिरायचा सवय माहिती आहे, कामाला जायची सवय माहिती आहे. 9ला म्हणजे 9ला त्या दुकानात पोचल, 9ला मध्ये 9ला ऑफिसमध्ये पोचल. पण देवाच्या मंदिरामध्ये येण्यासाठी टायमिंग विचारणारे पण लोक आहेत आपल्याकडे. प्रेज गॉड. प्रेज गॉड. काय म्हणत आहे? सर्वांनी पाप केलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. लक्षात ठेवा, देवाला तुमच्या जीवनामध्ये कार्य करायचं आहे, देवाला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. पण आपण आशीर्वाद घेण्यासाठी कुठंतरी कमी पडत आहोत. देवाने तुमच्यावर प्रीती केली, प्रेम केलं. देवाचं वचन सांगते देवाने जगावर एवढी प्रीती केली, एवढं प्रेम केलं की त्याने आपला इकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेला आहे. प्रियानो, जोक सांगतो का? बघ काय बोललो मी आता. प्रेज गॉड. तो सुवर्णाचा भाऊ आहे का? हा, व्हेरी गुड. हा, देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे. बघा, परमेश्वरानं तुमच्या आणि माझ्यासाठी क्रुसावरती रक्त सांडले आहे, तुम्हाला विकत घेतलेलं आहे, खंडणी भरलेलं आहे त्या बापाजवळ. त्या बापानं अख्ख्या पृथ्वीचा नाश करायचं ठरवलं प्रियानो. पण त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त हा मध्यस्थी झालेला आहे, मध्यस्थी झाला आहे. जो मार तुमच्यावर पडणार होता तो मार त्यानं स्वतःवर घेतला आहे. जो मुकुट काटाचा तुमच्यावर पडणार होता, माझ्यावर पडणार होता, त्यानं स्वतःवर घेतलेला आहे. लोक तुमच्या तोंडावर थुकायला पाहिजे होते, पण तुमच्या तोंडावर थुकून येतात, स्वतःच्या तोंडावर थुकले. प्रभू श्री ख्रिस्त. लक्षात ठेवा प्रियानो, प्रभू स्वतः नागडा उडा झाला का? कारण तुम्हाला कपडे घालल्यावर, तुम्हाला श्रीमंत बनवावं म्हणून. कुठे तुमची श्रीमंती? कुठे? जर तुझं तारच नाही झालं ना, फायदा नाही आहे प्रियानो. तार होणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. हा,
देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने तुमच्यासाठी खंडने प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे विनामूल्य नीतिमान ठरवतात. हालेलुया. पैसे दिले का तुम्हाला? मी प्रश्न विचारला तुम्हाला की देवाच्या मंदिरात येण्यासाठी तुम्ही पैसे दिलेत का? ख्रिश्चन हो म्हणून तुम्हाला पैसे दिलेत का? तुम्हाला कोण जबरदस्ती ख्रिश्चन केले? हा, नाही ना? अरे आवाज आहे की नाही? हा, मग तुम्ही स्वतःहून येशूकडे आलेला आहात, बरोबर? स्वतःहून तुम्हाला येशूची ओळख केलेली आहे, बरोबर का? तुम्हाला सांगितलं कोणी या बाबा आहे? कोणी सांगितलं तुम्हाला? हा, विनामूल्य पैसे न देता देवानं तुम्हाला नीतिमान ठरवलेला आहे प्रियानो. हालेलुया. वकिलाला जरी एखाद्या आरोपीनं जरी गुन्हा केला असेल तर तो आरोपी पैसे देऊन वकील खोटं बोलून त्याला बाहेर काढतो. पण प्रियानो, माझा परमेश्वर काय? सत्याचा वकील आहे. जरी तुम्ही तुमच्याकडून चुकून कळत नकळत झालेला गुन्हा पण तो बाहेर काढतो. तुम्हाला दुधातून जशी माशी बाहेर काढतो ना आपण, तसं जग तुम्हाला बाहेर काढत आहे प्रियानो. पण माझा परमेश्वर काय करत आहे? तुम्हाला घेऊन चालत आहे. कशासाठी? त्याच्या राज्याच्या वाढीसाठी. हालेलुया. हालेलुया. किती लोकांनी तुमचा इन्कार केला, किती लोकांनी टाकून दिलं, किती लोकांनी तुम्हाला नावं ठेवलं, पण प्रियानो माझा बाप कधी तुमचा तिरस्कार करणार नाही. त्या शमरोनी स्त्रीला सांगितलं प्रभू येशूनं की तुला 5 नवरे झाले आहेत, तू 5 नवरे केले आहेत आणि आता जो आहे तो 6वा आहे. ईश्वरने टाकून दिलं, तिला टाकून दिलं का? पर प्रियानो, तिनं गालीला जाऊन सगळीकडे सांगितले की तो तारणारा प्रभू श्री ख्रिस्त आहे. जण माझं भविष्य सांगितलं मागचं पुढचं, तो आपला परमेश्वर. प्रियानो, जर तिला माफ केलं तर तुम्हाला माफ नाही करणार का? तुमच्या पाप क्षमा नाही करा प्रभू येशू? कराल का नाही? म्हणून पाप करत जाऊ नका. करते क्षमा करा पाप. हा, रोम 5:2. ज्या कृपेमध्ये आहोत. आप बघा, परमेश्वर, मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं आहे, हा कृपेचा काळ आहे म्हणून तुम्ही आणि मी जिवंत आहोत. कुणाचा काळ आहे? कृपेचा. कृपेवर कृपा मागुनी जगू विजय जीवनी, कृपा कृपा म्हणून एक एक पाऊल पुढे टाकूनी. बांठ्या राबा शाबा. काय काय? कृपेवर कृपा. आज देवाने तुमच्यावर कृपा केली म्हणून आज तुम्ही इथं आहात. आज जर देवाने तुमच्यावर कृपा केली नसती तर तुम्ही इथं नसता प्रियानो. कळतंय का? म्हणून पित्याने आकारल्याशिवाय कुणीही इथं येत नाही. देवानं बोलल्याशिवाय तर कुणी येत नाही प्रियानो. हालेलुया. हालेलुया. आपण ज्या कृपेमध्ये आहो, कुणाची कृपा आपल्यावर? कुणाची कृपा आहे? प्रभू येशूची कृपा आहे आपल्यावर. प्रेज गॉड. आणि काय म्हणत आहे? आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे. कृपेच्या द्वारे प्रवेश मिळालेला आहे प्रियानो. स्वर्गामध्ये जाण्यासाठी देवदूत थांबलेले असतील त्या गेटवर. तो पुण्य केलं का पाप केलं हे विचारासाठी, तो पुस्तक उघडण्यासाठी, जीवनी पुस्तक उघडण्यासाठी. जर तुमचं जीवनी पुस्तकामध्ये नाव असेल तर तुम्ही स्वर्गात जाणार. जर तुमचं नाव नसेल तर अधोलोकाच्या कुंडामध्ये जाऊन बसाल प्रियानो. मी आताच सांगून ठेवतोय. भले 2 मिनिटं माझा राग आला तरी चालेल, पास्टर आज कुठे घेऊन चाललंय, पण मला तुम्हाला सत्य सांगू द्या. माझी बोलणं व्यर्थ नाही, माझी बडबड व्यर्थ नाहीये. जे देवाचे वचन आहे मी तुम्हाला सांगत आहे प्रियानो. हालेलुया. काय म्हणत आहे ब्रदर? आपण ज्या कृपेमध्ये आहोत, आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे. यस.
त्याच्या म्हणजे तुमच्यावरच्या विश्वासाच्या द्वारे तुम्ही कुठे गेला आहात? त्या फाटकाजवळ. हालेलुया. हा, आणि काय म्हणत आहे? आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. देवाच्या गौरवाचा अभिमान बाळगायला शिका. प्रभूने मला घर दिले, बंगला दिली, गाडी दिली, पैसा दिली, सगळं नोकर चाकर सगळं दिले. कुणाचा गौरव? कुणाचा गौरव केला पाहिजे? परमेश्वराचा गौरव केला पाहिजे. बरोबर. परमेश्वर भुकेजलेला आहे. कशासाठी? तुमच्या प्रेमासाठी आणि त्याच्या गौरवासाठी. तुम्ही गौरव द्या, देव तुम्हाला गौरवामध्ये चालवल. हालेलुया. हालेलुया. त्याच्या तुमच्या विश्वासाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला चालवत आहे. त्याच्या गौरवामध्ये चालवत आहे. त्याच्या कृपेमध्ये तुम्हाला चालवत आहे प्रियानो.